आता साताऱ्यामधून महत्त्वाची अपडेट येते। सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अखेर ठरलंय। भाजपला दूर ठेवून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी आणि शिवसेनेने घेतलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकरांनी या संदर्भात घोषणा केली आहे। भाजपला विरोधी बाकांवर बसून राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापणार असल्याचं कळतंय। जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं सोळसकर यांनी स्पष्ट केलंय। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे मंत्री एक दिलानं सोबत असल्याचे त्यांनी म्हटलंय। आज 20 राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि 2 राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरचे सदस्य आहेत। हे 22 सदस्य आज एकत्रितपणाने आहेत। उद्याची जिल्हा परिषद समितीत घड्याळाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल एवढाच शब्द या निमित्तानं आपल्याला तुम्हाला सगळ्याला देतो। त्यात कुठलीही अडचण येणार नाही। कुणी काही किती गप्पा मारू द्या, कारण शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील आबा हे एका ताकदीने एका जीवानं एकत्रितपणाने काम करतायत आणि आमच्या दोघांची संख्याबळ बघितलं तर जवळपास 37-38 पर्यंत जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.